इथं आपण सिंपल लिहिणार इफ. काय लिहिणार? इफ. पण इफ लिहायच्या आधी एक व्हेरिएबल क्रिएट करायला लागतो, ज्याला आपण म्हणू नम. काय म्हणू? नम. नम इज इक्वल्स टू, एक नंबर देऊ आपण, -2. काय नंबर दिलाय मी? -2. इथे गेल्यानंतर ना इथे लिहितोय मी त्याचं बॅक एंड. काय लिहितोय? बॅक एंड. इफ कंडिशन काय पास करतोय बघा, इफ नम, ठीक आहे, काय घेतलं मी व्हेरिएबल? नम लेस दॅन, ठीक आहे, लेस दॅन इक्वल्स टू किंवा लेस दॅन 0. काय घेतलंय मी? लेस दॅन 0. ही काय झाली माझी कंडिशन. ठीक आहे, तुम्ही हीच कंडिशन पास करत जर का स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज, राऊंड ब्रॅकेटचा यूज करताय, तर मग चुकणार आहे का तुमचं? नाही, हे पण करेक्ट आहे. आणि तुम्ही जर का यूज नाही करत आहे, तर हे पण करेक्ट आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जर का तुम्ही लॉजिकल ऑपरेटर यूज करताय, तर त्याला ब्रॅकेटमध्ये टाकणं इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे, देन त्याच्यानंतर ना इथे काय करणार आपण? लिहिणार प्रिंट. आता ब्लॉक मध्ये मी काही एक्झिक्युशन प्रोसेस नाही करत आहे. एक्झिक्युशन प्रोसेस करतोय का? नाही. ठीक आहे, तुम्ही इथे काही ब्लॉक ऑफ कोड लिहू शकता, जे लिहायचंय ते लिहू शकता तुम्ही इथं. ठीक आहे, जसं की मी इथे लिहितोय प्रिंट, ठीक आहे, दिस नंबर इज पॉझिटिव्ह. आहे का पण रिअल मध्ये तो पॉझिटिव्ह? ठीक आहे, अँड देन त्याच्यानंतर मी काय करतोय? एल्स. ठीक आहे, एल्स जर का हा नसेल, सॉरी सॉरी, लेस दॅन, ग्रेटर दॅन, ग्रेटर दॅन, इथं काय येणार? ग्रेटर दॅन 0 असेल तर काय असणार आहे तो? पॉझिटिव्ह. अदरवाईज प्रिंट दिस नंबर आणि देन सांगा काय करणार आपण? याला रन. इन्व्हायरमेंट कनेक्ट करावं लागेल याला. नवीन शीट आहे. ते आले, दिस नंबर इज निगेटिव्ह. बट आता जर काही याने टाकले तर 0. काय टाकलं? 0. शिफ्ट इंटर, काय आलं? दिस नंबर इज निगेटिव्ह. 0 पॉझिटिव्ह पण नसतं, निगेटिव्ह पण नसतं. मग काय करणार तुम्ही? एलिफ. मग इथे ऍड काय करणार? एलिफ. काय ऍड करणार? एलिफ. नंबर इक्वल्स टू, न सिंगल इक्वल्स टू लिहिलं तर त्याला असं वाटतं की तुम्ही व्हेरिएबल बनवताय. काय बनवताय? व्हेरिएबल. त्याच्यामुळे काय लिहितो तो? डबल इक्वल्स टू. समजले डबल इक्वल्स टू का लिहितात? ठीक आहे, की सिंगल इक्वल्स टू मुळे तर काय होतो? कन्फ्यूज. काय कन्फ्यूज होतं? की त्याला असं वाटतं की तुम्ही व्हेरिएबल बनवताय. काय बनवताय? व्हेरिएबल. बट आपण व्हेरिएबल बनवतोय का? नाही, मॅच करतोय. काय करतोय? मॅच. मग इथे मॅच काय करतोय आपण? 0 असेल तर. मग इथे काय दिली? कंडिशन. ठीक आहे, याला थोडस, हा ठीक आहे, प्रॉब्लेम नाही. प्रिंट. ठीक आहे, प्रिंट मध्ये लिहितो मी दिस नंबर इज 0. काय लिहितात? इज 0. अदरवाईज 0च असणार आहे तो नंबर. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त तुम्ही आता काही टाका. ठीक आहे, त्याचा आन्सर तुम्हाला जे आहे ते 100% करेक्ट मिळणार. जसं की 2.5 टाकलं किंवा 2.4 टाकलं, आलंय पॉझिटिव्हच आहे. जर का एखादा पर्सन येतो इथं स्मार्ट वर्क परफॉर्म करायचा प्रयत्न करतोय, 0 टाकतोय, आलं दिस नंबर इज 0. आपण त्याला नाही सांगितलं की तुझे एंटर केलं ते काय? 0 आहे. ठीक आहे, त्याने 0च्या पुढे पॉईंट लावला आणि 1 जरी एंटर केलं तरी ती एक व्हॅल्यू आहे. काय आहे ती? व्हॅल्यू. ठीक आहे, त्याच्यामुळे काय येणार? ती पॉझिटिव्ह येणार. 0 आहे का ते? नाहीये. ठीक आहे, ती एक व्हॅल्यू आहे. ठीक आहे, समजले तुम्हाला हे कसं काम करतं ते? ठीक आहे, तर तुम्हाला हे बनवायचं आहे. पहिलं हे क्रिएट करा, समजून घ्या. ठीक आहे, आणि देन त्याच्यानंतर ना याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे. ठीक आहे, आणि मला पाठवायचा आहे. ठीक आहे, म्हणजे मला समजेल की तुम्हाला हे समजलंय. ठीक आहे, फक्त एवढ्याच गोष्टीचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. ठीक आहे, आणि एक टास्क पण देतो तुम्हाला. म्हणजे 2 सॉफ्टवेअर तयार करा, एकच नको, 2 करा. ठीक आहे, दुसरा याचा करा की जो नंबर आहे तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. ठीक आहे, जर का मी इथे टाकतोय नंबर, जसं की मी इथे नंबर काय टाकला? 2. सॉरी, हा इव्हन आहे का ऑड आहे नंबर? इव्हन आहे.
ठीक आहे. मग हे त्याला ह्याला कसं तुम्ही हे नाही होणार, तुम्हाला अजून ऑपरेटर झाले नाहीयेत, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजनच माहिती आहे, तुम्हाला मॉड्युलस नाही माहिती अजून. ठीक आहे, मग ते झाल्यानंतर नाही बोलू, फक्त आजसाठी हाच टास्क घ्या. ठीक आहे, ऑड इव्हनचाच घ्या. ऑड इव्हनचा नाही, ऑड इव्हनचा साठी ऑपरेटर लागतात. नेट बंद आहे, मी वायफाय चालू केलंय. हा. काम होतं का, एक 5 मिनिटात संपणार आहे. हा. हा, फक्त एवढा सॉफ्टवेअर बनवा. हा झाल्यानंतर ना आपण काय करू, पुढे कंटिन्यू करू. ठीक आहे. जास्त काही करू नका, फॉर लूपची प्रॅक्टिस वगैरे करा. ठीक आहे. आणि देन ग्रुपवर शेअर करा. आजसाठी एवढंच. ठीक आहे. मी जे आत्ता वर्क केलं त्याचा स्क्रीनशॉट शेअर करतो. तर आपण एज वाला पण करू शकतो ना, हं? जे वोटिंग साठी जे एज वाले ते हा, ते प्रिफरन्स करू. करू शकतो ना. तर त्यासाठी तुम्हाला ऑपरेटर वगैरे शिकवायचे अजून. ग्रेटर लॉजिक. दॅन लेस दॅन वगैरे ते करू. हा, लेस दॅन ग्रेटर दॅन तो नाही बनत, एक रेंज पण पास करावी लागते आपल्याला, 17 ते 75च्या मधले. त्यासाठी हँड ऑपरेटर लागेल. हा, अँड ऑपरेटर लागणार आहे. चालेल, एंड करतो लेक्चरची रेकॉर्डिंग तुमच्या ग्रुपवरती मी काय करतो, शेअर करतो.